नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा एकदा असंख्य अशा आपल्या जनसमुदायासह आपण चाललो आहोत आता कुणकेश्वर भेटीला. जी द्वीपस्वारी जी आहे ती गेल्या वेळी आपली गेली होती गणपती भेटीसाठी किल्ल्यावरती, आणि आताची जी भेट आहे ती आहे कुणकेश्वरला. आणि ह्या भावा बहिणींची जी भेट आहे ती एक विलक्षण असा योग आहे हा, जो 14 वर्षांनी आलेला आहे. आणि तो अनुभवण्यासाठी मला वाटतं भरपूर लोक इथे जमा झालेली आहेत. वाडीतील प्रत्येक गावातील 12 वाडीतील जेवढी मंडळी आहेत ती सगळी आलेली आहेत. आणि मी जास्त काही बोलणार नाही, कारण हे क्षण जे असतात ना ते अनुभवायचे असतात, फक्त डोळ्याने अनुभवायचे असतात. कारण यामध्ये बोलण्यासारखं कमी असतं आणि बघण्यासारखं जास्त असतं. त्यामुळे ज्या लोकांना जास्त ते बघता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवताना प्रयत्न करतो. चला तर मग हळूहळू एक एक प्रयत्न करेन मी प्रत्येक गोष्टीला मी तुम्हाला दाखवण्यासाठी शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण याचे जे व्हिडिओ होतात ते जास्त होतात, कारण संध्याकाळी जो कार्यक्रम आहे तो आहे तिथे जी देवी जी आहे ती आता दुसऱ्या मार्गाने जाणार आहे. म्हणजे जी देवी किल्ल्यावर जाताना ज्या मार्गाने गेलेली त्या मार्गाने न जाता आता दुसऱ्या मार्गाने जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण पुढचा मार्ग आपण आता सगळे मानकरी जमा होत आहेत. तर चला तर मग आता पुढची मी दाखवण्यातच मी व्यवस्थित समजतो.
तुम्ही पाहतच असाल की अशीच गर्दी अजून वाढत जाणार आहे. जसजशी देवी ही पुढच्या मार्गस्थ होत जाईल तशी त्या पद्धतीने पुढे देवीच्या पाठून ही रयत ही अशीच चालताना तुम्हाला दिसणार आहे. चला तर मग पुढच्या वाटेला जाऊया आपण. महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या वाटा आहेत ना
ह्या अधिक खडतर वाटा आहेत, म्हणजे जिथून जी वाट जी आहे ती निमुळती आहे आणि जिथून जेमतेम 3 माणसं एकत्र जाऊ शकतात. आणि वाटा म्हणजे अशी सरळ मार्ग नाही आहे, तो ओबडधोबड आहे, म्हणजे वर खाली त्याच्यामुळे चालतानाही थोडा त्रास होतोच. पण देवाबरोबर चालताना ती कुठलीही तमा न बाळगता आपण त्या गोष्टीचा म्हणजे आपण विचार पण करत नाही की ती जी वाट आहे ती कशी आहे त्याचा विचार करत नाही. आपण हे नुसते चालतच राहतो. रामेश्वर महाराज की गणपति बाप्पा मंगल मूर्ति हरे हरे हरे
आलो आहोत मुंब्रेच्या पुलाकडे. म्हणजे हा मुंब्रेचा पूल आणि या पुलावरून न जाता देवी ही या नौकेच्या पुलावरून जाते. ही पहिल्यापासूनची रीतच आहे त्यांची आणि देवीला जाण्यासाठी ही वाट केलेली असते. अतिशय सुरेख पद्धतीने त्याची रचना केलेली असते. म्हणजे ह्या तीरापासून त्या तीरापर्यंत ही नौकेची रचना करतात. बघू शकता इथून अतिशय सुरेख पद्धतीने ती रचना केलेली असते. आणि आता देवीचं आगमन होत आहे पाठीमागून. कसं वाढतं आम्ही पण एका ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा एक नौकेचा जो पूर्ण सेतू बनवलेला आहे. या सेतूवरून आपली जी दिर्भादेवी रामेश्वर जे देवस्वाऱ्या ज्या आहेत त्या इथून मार्गस्थ होणार आहेत. आणि बघा ना, एका फक्त रांगोळी काढण्यासाठी फक्त जमीनच हवी असं नसतं. ह्या नौकांवरती पण त्यांनी रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि अतिशय सुरेख अशा रांगोळ्या आहेत. आणि प्रत्येक गावितांच्या ज्या बायका आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत
त्या सर्वत्र अशा एका बाजूला उभ्या आहेत आणि जे गाभित समाज जो असतो तो तोही या आपल्या देवी स्वारींचं स्वागत करण्यासाठी फुलांचा वर्षाव करण्यासाठी इथे उभा आहे। आता यापुढे देवी या सेतूवरून वाळूवरती जाईल, वाळूवरून मग वाळूमार्गे पुढे मार्गस्थ होणार आहे। चला तर मग ही बघा किती सुंदर अशी विलक्षण अशी छान बोलतात ना की कलेला कुठलाही बोलताना बंधन नसतं त्यापैकी। जागा बघू पाहिजे हळूहळू सूर्य मावळतीला लागला आहे आणि यापुढची जी वाट असेल ती खडतर यासाठी आहे कारण काळोख पडणार आहे आणि या काळोखातून आपल्याला पुढे चालत जायचं आहे।
जी रयत आहे ती आता हा जो समोरचा डोंगर आहे त्या डोंगरावरतून जी देवस्वारी जी आहे त्या डोंगरावरून जाणार आहे. तर जी वयस्कर माणसं आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे की डायरेक्ट तुम्ही त्या सरळ रस्त्यानेच जा. आणि इतर मंडळी जी असतील जी देवस्वारीबरोबर जी तरुण मंडळी किंवा ज्यांना जमेल त्यांना सांगितलं आहे की पुढे तुम्ही ह्या डोंगरावरतून येऊ शकता. चला तर मग हा डोंगराचा प्रवास आपण पुढचा करूया. पुढे वर चढताना कारण पूर्णपणे काळोख असल्यामुळे ही वाट अधिक खडतर होते ही त्या कारणाने. आणि हा पूर्णपणे चढाव आहे त्यामुळे चढतानाही एवढ्या गर्दीतून म्हणजे एक बोलतात ना की भरपूर त्रासदायकच आहे ते. मला वाटतं जवळजवळ 20 ते 25 मिनटं चढाई केल्यानंतर आपण एका डोंगराच्या वरच्या भागावरती पोचलेलो आहोत आणि तिथे आहे गणपती मंदिर. त्या गणपतीचे जे रूप आहे ते देखणेच आहे, तेही तुम्हाला दाखवतो. चला.
कुणकेश्वर तसेच ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. सहर्ष स्वागत.
वैना रे किती वाजता दिलंय बेटी वाय हे बसा तुझी पद्धत काय बोल बसा सांग लेकरू अन्याय ना देवा मान्य मान्य माका वसा वसा लेकरू अज्ञाना ना मग मी तू आज करी उतर कुंकोबाच्या काय केल्या रे पाणी काय उडवल्या कोण तू कुंकोबा तू पुढे बोल आता लेकरात चूक धरू नको ह्याच्या पुढे रिसीव करीत तो माहिती झालो ना वसा मान्य पण रिकी मी म्हणजे कोण वळाकल्यान काय वळाकल्यान काय या काय कोण मी काय सांगलंय बोल चिंतू तुला पुढे बोल बरोबर लेकरू नवीन म्हणून मी अजूनही सांगतोय चला पण चूक ह्याच्या पुढे लेकरांना माफ करा आणि ह्याच्या पुढे असं होणार रीतीन होणार आता ह्याच्या पुढे मर्यादा का कोण येता ओळख पाळव काय होते हो मी मान्य करतोय ना वीज भात आणि आज जेवण तू ठेवलंय पुढे बोल माझा काय बाप जन्मात पण चूक आणणार नाही का देवाना असा मनात कसा झाला असं तू बोलतोय नाही तर काय आम्ही आता काय झालं चूक झाली चूक मान्य करून सांगूया बसा तेव्हा ऐकून नाही मान्य करून सांगूया ह्याच्या पुढे रीतीप्रमाणेच करूया परत भेटी घेतली तर रीतीप्रमाणे आम्ही त्याला वासात सांगो करू आणखी काय करणार याच्या हा मग चुकलंय मग याच्या पुढे असं होणार नाही पुढे रीतीप्रमाणे तुमचा होणार सगळा व्यवस्थित आणि प्रत्येक वेळी येऊचा फक्त त्याच्यासाठी येऊचा लागत काय हा मग असा सांग द्यावा म्हणजे पट्ट करून सांग हा चालत बरोबर माझो घाट मी 2 दिवसात उभं केलं आणि मी घेऊन येलोय कळला का आनंदाची गोष्ट ना त्याच्याबद्दल काय सांगतो माझा काय आता माझी जागा काय आहे जागा हा ना देवळात हा दोघे त्याच्या देवळात माझी पूर्वीची जागा काय आहे देऊळ बदलला असताना ती जागा माझी जागा कायम माझो माणूस दिल्ली होतो ना रे ए मोहन मान्य रे कुंकोबा माका विचारला काय रे ए मोहन काय ठेवलं मला तू कोणता रे हा तुझी गाठी असती ना राष्ट्रीय काय रे तुझी हा माका राष्ट्रीय दहा पिंटर न्याय चालू आहे चालू असतं देवाचं म्हणणं की जागा माझी माझी जागा
जुन्या देवळात म्हणतात. बसा मी तुम्हाला ठेवलंय ना महिना बोल तू बोल मी सगळा काय नवीन नवीन बांधला गेला या ठिकाणी जागा इथं बांधण्या करून बसा पैसे उपमान बांधलं लोकांच्या मतान घेतलेलो होतो. मी काय गेलाय जागा जोगेश्वरी जाप विचारताना येऊन मी विचारलेला होता कधी कधी त्यावेळी तुझा मत विचारलं का? तुझा मत घेऊनच हे चालू. बसा बोल जागा येऊ भया होता हुकूम देताना व्हायला ना आज जागा खऱ्या हनुमाची आज तुला आहे ना हुकूम जोगेश्वरी कोण जोगेश्वरी कोण माझ्यावरच्या काय सावनाई कोण माझ्यावरच्या काय गांगोबा कोण कोण कुंकोबा कोण कोण जोगेश्वरी कोण हॅलो रवींद्र कुमार चौरासिया होय पण रवींद्र कुमार चौरासिया मालकी कोण आपण आपल्याबरोबर एक 2 वर्षाचा मुलगा आपल्याबरोबर एक 2 वर्षाचा मुलगा आहे. आपण यात्रेकडे कुठे असाल तर कृपया सोयीत आमच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधायला आहे. आपण यात्रेमध्ये कुठे असाल कृपया आमच्या नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. रवींद्र कुमार चौरासिया आपल्याबरोबर एक 2 वर्षाचा मुलगा या ठिकाणी आहे. आपण यात्रेमध्ये कुठे असाल तर कृपया आमच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधायचा आहे. काय करतो जागेचा काय करणार तुझा भागा भया म्हणतो तुझा पूर्व मंदिर का होता ज्या ठिकाणी तुझा मंदिर व्हाया या तुझं काम नको पहिली जागा होती का निर्माण कोणी केले निर्माण कोणी केले मूळ जागा कोणची होती? अवतारला कोण पृथ्वी मूळ जागा कोणची होती? माझी मी उभ्या केलंय चौथरं होती. मी उभ्या केलंय आता बांधलेला आता जुन्या चौथऱ्यावर बांधलेलं त्या ठिकाणी पूर्वी जागा होती त्या ठिकाणी ठेवून ठेवलं. भाषाने न्याय कर मी अशी कळला का आता चिंता केलं कळला का तीर्थ घे आणि माझी मंदिरात जाय तिची एवढी माझी ताकद आहे कळला काय रे बाबा आणि उभी राहायची नाही मी तर 4 वाजेपर्यंत उभी राहू शकता अजूनही एवढी क्षमती न्याय करू शकता एवढी माझ्या ताकद आहे कळला का ज्या प्रमाणात तू चांगलं होतं पाशाने बदललेला मग त्या पाशाला काय करू का आज तरी न्याय आमका करून सांगणार होतो हय बोट करून तिथे का नंतर थंय भान आमच्यात होता नाही पाशाने बदललेला पूर्वीचा पाशान थंय नाही हा मग थंय समोर सांगतात 1 वर्ष येऊन गेलं काही नाही 12 वर्ष झाली आता कुंकोबाचं दर्शन तर झालेलंच आहे आणि त्याची भेटही झालेली आहे. तर आता यापुढे त्या देवस्वाऱ्या ज्या आहेत त्या मार्गस्थ होतील, पुढे जोगेश्वरी मातेची भेट घेतील आणि त्यानंतर विसाव्यासाठी तिथेच बाजूला आपल्या देवस्वाऱ्या ज्या आहेत त्या थांबणार आहेत. आणि याच्या पुढील जो व्हिडिओ आहे तो भाग 2मध्ये मी दाखवीन तुम्हाला, कारण हा पूर्ण जो सोहळा आहे तो एका भागामध्ये न मावण्यासारखाच आहे. आणि हा जो सोहळा असेल तो बोलतात ना, याची देही याची डोळा पाहण्यासारखाच होता. आणि इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्हाला मी दाखवला आहे. आता याच्या पुढचा जो प्रवास आहे तो मी पुढच्या भागात मी दाखवतो. तोपर्यंत सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला मात्र विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे शेअर करायला विसरू नका, कारण ह्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्या सर्वांच्या आठवणी आहेत आणि ह्या कुठे ना कुठेतरी जतन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत पहा या व्हिडिओचा शेवट. चला.
या सर्वांचे सेवा मंडळ मुंबई, ग्रामस्थ मंडळी कोटेश्वर तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने आमचं स्वागत केलं आहे. या देवीवर आलेल्या सर्व भाविकांना नम्र विनंती आहे, आपल्या सर्वांना या ठिकाणी दर्शन देण्याची व्यवस्था होईल. कृपया आपलं सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे. आपण सर्वांनी सहकार्य द्यायचं आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी दर्शन देण्याची व्यवस्था होईल. तृप्ती रवींद्र शिरगावकर शिरगावचे कृपया आपण बाजारपेठेमध्ये कुठे असाल ते कृपया तृप्ती शिरगावकर या ठिकाणी माहिती कामगिरी आहे. कृपया आपण त्वरित संपर्क साधायचा. मगाशी बोलल्याप्रमाणे जोगेश्वरी मातेच्या बाजूला जी जागा आहे तिथे आपल्या ज्या देवस्वाऱ्या ज्या आहेत त्या विसाव्यासाठी थांबतील आणि सकाळी पवित्र स्नानासाठी त्या समुद्राकडे रवाना होतील. त्यानंतरचा जो भाग आहे तो मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये पाठवेन. तोपर्यंत पाहायला विसरू नका आणि कुठेही जाऊ नका. दुसरा भाग लवकरच येत आहे. चला तर मग.